नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षित गाडेकर। आता आम्ही सगळे रेडी झालेलो होतो कारण की आज आम्हाला जायचं होतं गिरनार पर्वतला। आता आम्ही हॉटेल मधून चेकआउट सुद्धा केलेलं होतं। मग आम्ही बसलो गाडीत आणि डायरेक्ट आलो गिरनार पर्वतला। आणि इथलचा रोपवे 10 तारखेपर्यंत बंद होता, म्हणून आता आम्हाला जेवढं पर्वत चढते तेवढं पर्वत आम्ही चढणार होतो। मग आम्ही पर्वत चढायला चालू झालो आणि एवढं डेंजर ऊन होतं की घाम काही थांबतच नव्हता। मग फायनली दर्शन करून आम्ही आलो गाडीत। इथून आम्ही पुढे करणार होतो डायरेक्ट सोमनाथ टेम्पल। मग फायनली आम्ही सोमनाथ टेम्पलला आलो आणि आता आम्ही जाणार होतो मंदिरात। मग आम्ही एंट्री केली आणि नंतर कळालं की आतमध्ये फोन अलाउड नाहीये, म्हणून आम्ही लॉकर मध्ये फोन ठेवायला चाललो होतो। मग फायनली आमचे दर्शन सुद्धा झालेले होते आणि दर्शन ना खूप चांगले झाले होते। आणि असं होतं सोमनाथ टेम्पल। तिथं जवळ आम्हाला एक बीच भेटला, म्हणून एवढं डेंजर उन्हात आम्ही बीच वर एन्जॉय करणार होतो। बीच वर आम्ही खूप एन्जॉय करत होतो कारण की वरती एवढं डेंजर ऊन होतं आणि खाली थंड पाणी होतं। मग आम्ही द्वारकेला जाताना एका बीच वर थांबलो कारण की ह्या बीच वर खूप सारे ऍक्टिव्हिटीज होत्या। पाण्याच्या लाटा लय जोरात येत होत्या। मग मी पाण्याचा अजून जवळ आलो। आरोही दीदी आणि दादा एटीव्ही बाईक ची राईड करत होते आणि ते पण फुल एन्जॉय करत होते। मग एटीव्ही बाईक ची राईड मी सुद्धा केली आणि एटीव्ही बाईक आहे ना मी चालवत होतो। तर एटीव्ही बाईक चालवताना ना लय भारी वाटत होतं। आम्ही तर फुल एन्जॉय करत होतो आणि मेन म्हणजे मी एटीव्ही बाईक चालवत होतो, म्हणून अजून भारी वाटत होतं। नंतर मग आम्ही कॅमल राईड सुद्धा केली आणि कॅमल राईड मध्ये पण आहे ना आम्ही फुल एन्जॉय करत होतो। नंतर मग आम्ही एक ब्रेक घेतला कारण की आम्हाला बघायचं होतं विंड मिल आणि त्याच्या खाली ना खूप भीती वाटत होती। नंतर मग मी आलो को ड्रायव्हर सीट वर दादाला कंपनी। फायनली आम्ही द्वारका टेम्पलला सुद्धा आलो। नंतर मग आम्ही ई रिक्षा मध्ये बसलो आणि आलो डायरेक्ट टेम्पलच्या तिथं। आणि आता आम्ही चाललेलो होतो दर्शन करण्यासाठी आणि इथे ना पाणी सुद्धा होतं। आता फायनली आमचे दर्शन सुद्धा झालेले होते आणि इथे ना खूप जास्त गर्दी होती। नंतर मग आलो आम्ही नागेश्वर टेम्पलच्या तिथं आणि इथे ना खूप मोठी महादेवाची ना मूर्ती होती। आता ना मंदिरात आरती चालू होती। तुम्ही पण दर्शन करून घ्या। आता फायनली आमचे दर्शन सुद्धा झालेले होते आणि आता आहे ना आम्ही मंदिराच्या दरबारात बसलेलो होतो आणि इथे ना खूप जास्त शांत वाटत होतं। आता आलो होतो आम्ही हॉटेल रूम वर आणि आता वेळ झाली मिनी ब्लॉग ठिकाणी एंड करायची। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला बाय बाय।